छत्रपति शिवाजी महाराज चौक में भारत पेट्रोलियम ने सरकार द्वारा स्वीकृत भूमि के अतिरिक्त 31 जुलाई 2025 को जो अवैध पट्टा बनाया था वो आज पूरा हो गया। ये पेट्रोल पंप 24/9/2025 तक अवैध रूप से संचालित हो रहा है। हालांकि पेट्रोल पंप के भूमि रिकॉर्ड को लेकर निर्माण विभाग और राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा अतिक्रमण साबित किया गया है। संबंधित विभाग अतिक्रमण हटाने के लिए कोई कार्रवाई करने के बजाय पेट्रोल पंप को बचाने की कोशिश कर रहे हैं। मैं 18 जून 2025 से 1 जुलाई तक कुल 14 दिनों के उपवास पर था। उस समय संबंधित विभागों ने लिखित में स्वीकार किया था कि पेट्रोल पंप एक अतिक्रमण था। उन्होंने इसे लिखित में दिया। हालांकि अभी तक उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं की गई है। मैं इस ओर ध्यान आकर्षित करना चाहता हूं कि उमरखेड़ कस्बे में लोक निर्माण विभाग और राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण की सड़क पर छत्रपति शिवाजी महाराज की घुड़सवार प्रतिमा के पास भारत पेट्रोलियम का एक पेट्रोल पंप है। प्रतिभा के दृश्य भाग को विकृत किया जा रहा है। सरकारी अदालतों द्वारा पेट्रोल पंप की लीज न बढ़ाने में के लगातार दबाव के बावजूद प्रशासन कोई ध्यान देने को तैयार नहीं है। पेट्रोल पंप की लीज पिछले 2 महीने से समाप्त हो चुकी है, लेकिन ये अभी भी अवैध रूप से संचालित हो रहा है। इन सभी घटनाओं और प्रशासन की लापरवाही के कारण नाइल्जा ने 29/9/2025 को दोपहर 12 बजे छत्रपति शिवाजी महाराज चौक पर एक बैठक आयोजित करने का निर्णय लिया है। इसके बाद फिर से अनिश्चितकालीन भूख हड़ताल करने के लिए बाध्य है। इसकी दक्षता प्रशासन की जिम्मेदारी है। परिणाम स्वरूप जिला प्रशासन और स्थानीय प्रशासन जन याचिका प्रस्तुत करते हैं। आपण बघत आहात उमरखेड वार्ता न्यूज चॅनल। दिनांक 29 सप्टेंबर 2025 पासून उमरखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला जे पेट्रोल पंप आहे त्यांच्या अतिक्रमित जागेबद्दल तसेच छत्रपती महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास जे अतिक्रमण आहे ते काढण्याबद्दल उमरखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीतर्फे उपोषण चालू करण्यात आले आहे। जाणून घेऊया आपण उपोषणकर्त्यांच्या प्रतिक्रिया। मला आपल्याला हे विचारायचं आहे की मागील 2 दिवसापासून आता आपला दुसरा दिवस आहे। या 2 दिवसात आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याबाबत प्रशासनाकडून काय हालचाली झाल्या? प्रशासनाने मागील आमचं एक उपोषण झालं होतं 18 ऑगस्ट 18 जून ते 1 जुलै पर्यंत भरपूर लांब होतं तो 14 दिवसाचं उपोषण आम्ही मागे केलं होतं। तर 14 दिवसाच्या उपोषणामध्ये त्यांनी असे आम्हाला या स्टेट हायवे आणि नॅशनल हायवेच्या भूमी अभिलेखीच्या मोजणी न्यूज मध्ये हा पेट्रोल पंप 12 मीटर सेंटरमधून 12 मीटर मध्ये हा अतिक्रमण मध्ये येत आहे। याच्या डिझेल टाक्या, पेट्रोल टाकी, वरचा छेद, त्याचं ते कॅबिन हे सर्व अतिक्रमण मध्ये येत आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे आम्ही काढू, त्यांनी अद्याप काढलं नाही। त्याच्यानंतर नॅशनल हायवे त्याच्या सुद्धा अतिक्रमण मध्ये आलेला आहे, पण नॅशनल हायवेने अद्याप आम्हाला पत्र दिलं, बीएनसीला एजीओ साहेबाला सांगितलं की बाबा ते अतिक्रमण मध्ये आहे आम्ही काढतो, त्यांनी ते सुद्धा आतापर्यंत काढलं नाही। त्यासाठी आम्ही मग त्यांच्याकडे वारंवार तगादा लावल्यानंतर ते कोणत्या प्रकारचं लक्ष देत नसल्यामुळं आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। या पंपाची लीज 31 जुलैला संपलेली आहे। आज जवळजवळ 2 महिने या पंपाला झाले। हा लीज संपल्यानंतर सुद्धा इलिगल हा पंप चालू आहे। याचा तात्काळ पुरवठा जो आहे तो बंद करण्यात यावा पुरवठा अधिकाऱ्यांनी। दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे बीएनसीनी पत्र दिलं होतं आम्हाला, त्या पत्रावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यानंतर हा जो पंप इलिगल चालत आहे त्या पंप चालकावर सुद्धा आणि त्याच्या भारत पेट्रोलियमवर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे आमच्या मागण्या आहेत आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे अतिक्रमण आपले हे आमरण उपोषण सतत चालू राहणार। आता नुकताच 1-2 दिवसावर विजयादशमी सारखा चांगला एक आनंदोत्सव असणारा सण आहे आणि या सणाच्या आजच्या संध्येला सदर कृती समिती आमरण उपोषण करीत आहे। याबद्दल अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि जनतेकडून आपल्याला काय सहाय्य आहे?
नाही जनतेची तर मागणी आहे. जनतेने ज्यावेळेस त्यांनी अभिषेक मागितले होते त्यावेळेस भरपूर जनतेने तहसील कार्यालयाला अभिषेक दिले होते, याच्याला वीज वाढवून देण्यात येऊ नये. दुसरी गोष्ट, हा आता उमरखेड शहर पहिले छोटं होतं, आता उमरखेड शहराचा विस्तार वाढला गेलेला आहे. आता अत्यंत गरज आहे या पेट्रोल पंप दुसरीकडे हलवण्याच्या. भविष्यामध्ये या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो आणि हे ज्वलंत प्रकार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाठीमागे असल्यामुळे तो समोरून दिसत नाही आणि त्याचं जे वापरतं जे पाणी ते महाराजांच्या पुतळ्याकडे जाते. त्या महाराजांची विटंबना हा पंप करत आहे, भारत पेट्रोलियम करत आहे. आम्ही याच्यावर बहिष्कार टाकला आणि सांगितलं, बऱ्याच लोकांना आम्ही सांगतो की या पंपावर कोणत्याही प्रकारचं डिझेल आणि पेट्रोल भरू नये. याच्यावर यांचा आम्ही निषेध केला आहे. आणि प्रशासनाकडून आम्हाला ही अशी मागणी आहे की प्रशासनाने आम्हाला जे पत्रव्यवहार केला होता त्याच्यावर त्यांनी ऍक्शन घ्यावं, त्याचं अतिक्रमण काढावं. बरोबर, रास्त मागण्याचा बघूया प्रशासनाकडून आता याच्यावर काय कार्यवाही केल्या जाते. कारण दसरा सण आहे, दसऱ्याच्या तोंडावर आलेला सण आणि ही कृती समिती आमरण उपोषणाचा निर्णयावर ठाम आहे. यावर प्रशासन काय करते, काय निर्णय घेते, यावरच उपोषण करण्याची उपोषण सोडायचं की कायम ठेवायचं ही भूमिका कायम राहणार आहे. बरोबर.